आज आपल्याला ओंकार करायचे आहे। ओंकार करण्यासाठी आपल्याला सिद्धासनमध्ये बसायचं आहे। सिद्धासनमध्ये बसण्यासाठी आपला उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवायचा आहे। आता ओंकारचा जप कसा करायचा असतो? ओंकारचा जप करताना अशा पद्धतीने एक प्रकार झाला। दुसऱ्या पद्धतीने म्हणजे शॉर्ट ओंकार, ओम 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 असं। आणि तिसरी पद्धत आहे ती अ उ आणि म च्या याच्यात। तर आपण एक एक बघणार आहोत। सुरुवातीला आपण ओम या पद्धतीने बघणार आहोत। आपल्याला हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे। ती मांडीवर अशी ठेवायची, अशी ठेवायची नाही। अशी ठेवल्याने आपल्या शरीरातली जी ऊर्जा असते ती सगळी जमिनीत जाते। त्यामुळे ही ज्ञानमुद्रा कधी पण अशी ठेवायची। डोळे अलगद मिटलेले। प्रत्येक ओंकाराच्या वेळेस आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत ओंकारचा उच्चार करायचा आहे। मी करून दाखवते। परत एकदा दाखवते। श्वास घ्यायचा आहे। या पद्धतीने। आता दुसरी पद्धत ओम ओम अशी आहे। तर सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे। ओम 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 या प्रकारे। आणि तिसरी पद्धत आहे ती बघा। हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, श्वास घ्यायचा आहे। परत एकदा बघा। श्वास घ्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला ओंकारचा उच्चार करायचा आहे। तर तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच सबस्क्राईब करा आणि बघत राहा तोपर्यंत माझं यूट्यूब चॅनल।